याच नाशिकमध्ये पुन्हा अशोक खरात पार्ट 2 म्हणता येईल. महिला सातत्यानं कशा अडकतात, त्या खरंच शोषित आहेत का की त्या गुन्हेगार आहेत? या महिलांना तिथे घेऊन जाणारा त्यांच्या घरातला कोणीतरी व्यक्ती आहे. वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया. खरं तर हा चर्चेचा विषय नको व्हायला, हा चिंतनाचा विषय व्हायला पाहिजे. वैज्ञानिक सत्य आहे की मुलगा आणि मुलगी याची जबाबदारी ही पुरुषावर आहे. त्यातलं एक उत्तर बुवा बाबा मांत्रिक आहे, लक्षात घ्या. हे समाजानेच दाखवलेला रस्ता आहे आणि मग ती त्या रस्त्याला शेवटी नाईलाजाने जाते. नमस्कार, मी प्रियदर्शनी. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर महाराष्ट्राला आपण सातत्यानं पुरोगामी म्हणतो, पण या पुरोगामी म्हणल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अनेक विविध अशा घटना घडतायत ज्याला महाराष्ट्र पुरोगामी आहे का असं प्रश्नचिन्ह पडतं. पण हे सगळं जरी असलं तरी महाराष्ट्राच्या या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या घटना सातत्यानं काही ठराविक शहरांमधनं घडतात आणि त्याच शहरांमधलं महत्वाचं नाव आहे नाशिक. गेल्या काही महिन्यांमध्ये नाशिकमध्ये अशोक खरात यांचं खूप मोठं प्रकरण राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही बाजूने झालेलं आपण पाहिलेलं आहे. पण याच नाशिकमध्ये पुन्हा अशोक खरात पार्ट 2 म्हणता येईल अशा प्रकारची एक धक्कादायक घटना उघडली आहे. ही घटना नक्की काय, चला एकदा नजर टाकूया. महिलाही तेवढ्याच दोषी आहेत का? आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं भलं व्हावं, आर्थिक चणचण दूर व्हावी या किंवा अशाच प्रकारच्या भोळ्या भाबड्या अपेक्षेनं महिला या भोंदू बाबा अशोक खरातकडे जात असाव्यात. मग त्यांच्या या अडचणींचा फायदा घेत अशोक खरात हा त्या महिलांना आपल्या केबिनमध्ये बोलवायचा. त्यांना एक विशेष औषध प्यायला द्यायचा. त्यासोबतच तो त्यांना विशेष पेढेही खायला द्यायचा. औषध आणि पेढे खाल्ल्यानंतर त्या महिला अर्धवट बेशुद्ध किंवा गुंगीच्या अवस्थेत असायच्या आणि मग याचाच फायदा घेत खरात हा महिलांवर लैंगिक अत्याचार करत असे. या विशेष प्रसादाच्या प्रभावाखाली मग त्या महिला भोंदू बाबा अशोक खराताच्या सूचनांचं पालन करत असाव्यात असा संशय या प्रकरणात तपास करणाऱ्या SITने व्यक्त केला आहे. 1990च्या दशकात कथित जळगाव सेक्स स्कॅन्डलच्या निमित्तानं महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा समोर आला होता. आता त्याच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात एकामागे एक अशा महिला शोषणांची प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा नाशिकमध्ये रवींद्र एरंडे याचंही प्रकरण समोर आले. नाशिकमधल्या सातपूर भागात 2 एप्रिल रोजी 63 वर्षांच्या एरंडेंनी खंडणीची एक तक्रार दाखल केली. एरंडेंचे खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी मागितल्याची ही तक्रार होती. मग पोलिसांनी तपास सुरू केला आणि संपूर्ण प्रकरणाला एकदम कलाटणीच मिळाली. कारण पोलिसांनी एरंडेला खंडणी मागणाऱ्या आरोपींच्या मोबाईल आणि पेन ड्राईव्ह आणि मेमरी कार्डमध्ये जे व्हिडिओ आणि फोटो मिळाले त्यानुसार तपासाची संपूर्ण दिशाच बदलली. याच तपासातून दलित समाजातील एक महिला पुढे आली आणि तिने या एरंडेबाबत धक्कादायक माहिती पोलिसांना सांगितली. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार एरंडे हा तिच्या मुलाला शासकीय नोकरी देऊन त्याचं भविष्य उज्ज्वल करणार होतो असं या महिलेनं सांगितलेलं आहे. या आमिषापोटी एरंडेनं वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेचा आहे. या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे एरंडे याचं तब्बल 121 फोटो आणि व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. एरंडे हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान पोलिसांनी आता पीडित महिलांची ओळख गुप्त ठेवण्याचं आश्वासन देत त्यांना पुढे येऊन माहिती सांगण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती नक्की किती आहे हे त्यानंतरच कळू शकेल. दरम्यान अशोक खरात असेल किंवा रवींद्र एरंडे असेल किंवा वसईच्या ऋषिकेश वैद्य असेल किंवा नवी मुंबईचा म्हात्रे असेल, अशा भोंदूंनी त्याच्याकडे आलेल्या महिलांचं लैंगिक शोषण केलंय हे प्राथमिक दृष्ट्या दिसतंय. महिलांकडे पुरुषांच्या नजरेतून भाव ओळखण्याचा नैसर्गिक गुण असतो किंवा व्यवहार्य दृष्टीही असते. विचार केला तरी काय चांगलं आणि काय वाईट हे त्यांना कळू शकतं. इतकं समजण्या इतपत महिलांची समज असते. मात्र अशा लिंग पिसाटांच्या आमिषांना बळी पडल्यानंतर त्यांच्यावर अन्याय झाला यापेक्षा त्या देखील या घटनांमध्ये तेवढ्याच दोषी नाहीत का? ही दुसरी बाजू आपण कधी समजून घेणार आहोत आणि अशा घटना भविष्यामध्ये घडू नयेत यासाठी प्रबोधनाला आपण कधी सुरुवात करणार आहोत की नाही? आणि महिलांचं
या घटनेत नक्की शोषण होत आहेत का की महिलाही गुन्हेगार आहेत? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. एरंडे प्रकरणावर नक्की काय काय बाजू समोर आलेल्या आहेत हे तुमच्यापर्यंत खरं तर पोहोचलेलंच असेल आणि त्यानंतरच आपण हा शो करतोय. पण असं जरी असलं तरी या सगळ्या प्रकरणांमध्ये महिला सातत्यानं कशा अडकतायत, ह्यांच्या अडकण्यामागचं नक्की कारण काय आहे, त्या खरंच शोषित आहेत का की त्या गुन्हेगार आहेत, या सगळ्या बाबींवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण निमंत्रित करतोय आपले गेस्ट विनायक सावळे आणि त्या बरोबरीनं ऍडव्होकेट परिक्रमा खोत यांना. तुमच्या दोघांचंही स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीनं अशोक खरातांचं नाशिक मधलं हे प्रकरण समोर आलं, त्यानंतर पुन्हा उद्योजक सल्लागार आणि पत्रकार, तथाकथित पत्रकार अशा नावाने पुन्हा एकदा हे दुसरं प्रकरण एरंडेलचं प्रकरण जे आहे ते समोर येत आहे. मला थेट परिक्रमा आधी तुझ्याकडे आणि मग नंतर विनायक सर तुमच्याकडे जायचंय. मुळात महिला ह्या लैंगिक शोषणात कशा अडकतात? सर्वप्रथम मला इथे बोलवण्यासाठी मनापासून थँक्यू प्रियदर्शनी ताई. महिलांचं लैंगिक शोषण ह्या अंगाने आपण जेव्हा हे सगळं प्रकरण बघतो, मुळात अशोक खरातचं जेव्हा प्रकरण झालं आणि सगळ्यात जास्त धक्कादायक हे तेव्हा लोकांना वाटलं जेव्हा याच्यामध्ये अनेक महिलांचे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ समोर यायला लागले. तोपर्यंत हे फक्त प्रकरण जोपर्यंत आर्थिक गुन्ह्याशी संबंधात होतं किंवा सामाजिक गुन्ह्याच्या अनुषंगाने होतं किंवा शारीरिक हिंसाचारापर्यंत मर्यादित होतं, तोपर्यंत त्याचं इतकं गांभीर्य लोकांना कळलं नव्हतं कदाचित. पण जेव्हा असं लक्षात यायला लागलं की याच्यात भरपूर महिलांचे लैंगिक शोषण झालेल्याचा प्रकार आहे, त्याच्या संदर्भातले व्हिडिओज मग बाहेर यायला लागलेत. लोक अगदी चवीने ते व्हिडिओज बघायला लागलेत, ते सर्क्युलेट करायला लागलेत आणि मग हा काहीतरी गुन्हा आहे किंवा काहीतरी खूप मोठं घडतंय अशा संदर्भात चर्चा व्हायला लागल्यात. त्याच्यानंतर एक असाही मोठा आवाज यायला लागला की याच्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बायकांचं शोषण होतंय, मग या बायकांना कळत नाही का, या बायका अशा सगळ्या भोंदू बाबांकडे सगळ्या जाती धर्माच्या इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी कास्ट क्रीड धर्म आपण याच्याबद्दल बोलतोय, मग ह्या बायका अशा भोंदू बाबांकडे यांच्याकडे का जातात किंवा बायकांचं हे सगळं करण्याला स्वतःची कन्सेंट असते का किंवा त्या स्वतःच्या मर्जीनं जातात का वगैरे वगैरे अशा अनेक अर्थाने अनेक अँगलनी मग ह्या सगळ्या चर्चा पुढे जायला लागल्या किंवा अजूनही त्या संदर्भात चर्चा होत आहेत. मग ते अशोक खरात सारखं प्रकरण असेल किंवा आता एरंडेल बाबाच्या याच्या संदर्भातलं प्रकरण असेल किंवा अगदी छोटे छोटे असे बाबा ज्यांच्या संदर्भात अजूनही कुठे दखल घेतल्या गेलेली नसेल किंवा दखल घेतल्या जात नाहीये, छोट्या छोट्या अगदी गल्लीबोळांमध्ये कुठेतरी बसून त्यांचे कामं राजरोसपणे सर्रासपणे सुरू आहेत. मग या सगळ्या प्रकरणाला बायकांची कन्सेंट होती का, आणि जर ती कन्सेंट होती तर ती खरंच फ्री कन्सेंट किंवा इन्फॉर्म्ड कन्सेंट होती का? कायदेशीर दृष्टिकोनातनं या गोष्टींकडे बघत असताना आपल्याला हे समजून घ्यायला हवं की आपण जेव्हा म्हणतो की माझी मर्जी होती किंवा मी या गोष्टीसाठी होकार दिलेला होता, तर तो होकार हा फ्री होता का, तो इन्फॉर्म्ड होता का, तो मी माझ्या स्वतःच्या मर्जीनं माझ्या स्वतःसाठी घेतलेला निर्णय होता का, माझ्यावरती भीती होती का? मग ती भीती कशाचीही असू शकेल, ती भीती भक्तीची असू शकेल, ती भीती माझ्या घरातल्यांच्या दबावाची असू शकेल, तो दबाव माझ्या आजूबाजूच्या एकंदरीत सामाजिक परिस्थितीचा असू शकेल. अगदी छोटे छोटे उदाहरणं या सगळ्या सेक्टरमध्ये मी जेव्हा काम करते तेव्हा लक्षात येतं. छोटंसं उदाहरण एक आपण घेऊन बघूयात. एखाद्या महिलेच्या पतीला एखादा आजार आहे असं तिला समजलं, दवाखान्यात वगैरे जातात, बाकी करतात आणि कोणीतरी सांगतं की जर तू हे असं असं केलंस तर किंवा हा उपास धरलास किंवा या दर्शनाला मंदिरात गेली किंवा या बाबाकडे गेली या पीर फकीराकडे गेलीस तर तुला त्याच्यातनं बरं वाटेल, तुझ्या नवऱ्याला त्याच्यातनं बरं वाटेल, त्याचा आजार लवकर बरं होईल. ती बाई वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करते आणि म्हणते की नाही, मी हॉस्पिटलवरती डॉक्टरांचा याच्यावरती निर्णय घेणार आणि मी बाकीचं सगळं करणार नाही. आणि दुर्दैवानं तिच्या पतीला त्याच्यातनं काहीतरी अजून गंभीर काहीतरी घडतं किंवा त्याच्या दुर्दैवानं त्याच्यात मृत्यू होतो. पहिला हे असा कन्सिडर केला जातो की हिने नकार दिला म्हणून हे सगळं घडलं, काय फरक पडला असता जर ती तिथे गेली असती. खरात सारख्या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं, आमच्याकडे ज्या कंप्लेंट्स आम्ही बघतो आहोत किंवा एकंदरीतच या सगळ्या वेगवेगळ्या आस्पेक्टने जेव्हा कंप्लेंट्सचा आपण अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं की या महिलांना तिथे घेऊन जाणारा त्यांच्या घरातला कुणीतरी व्यक्ती आहे. त्यांच्या घरातले मग ते त्याच्या मागेही अनेक कारणं आहेत. तिचं लग्न व्हावं म्हणून, लग्न झालेलं असेल तर मूल व्हावं म्हणून, मूल असेल तर त्यातल्या त्यातही मुलगा व्हावा म्हणून,
या खरंच्या प्रकरणात आपण असंही बघितलं, की त्याच्याच ठिकाणी त्याच्याकडेच काम करणाऱ्या एका माणसाच्या 7 महिन्याच्या गर्भवती बायकोला तुझ्या पोटात असलेला गर्भ मुलीचा गर्भ आहे आणि तो माझ्याकडे तितकी दैवी शक्ती आहे, की मी या मुलीच्या गर्भाचं रूपांतर एका मुलाच्या गर्भात करेल, असं सांगून तिच्यासोबत जर शारीरिक संबंध ठेवले जात असतील आणि त्याच्यासाठी जर त्या बाईची कन्सेंट असेल, तर ती कन्सेंट फ्री विल असते का? ती कन्सेंट फ्री कन्सेंट असते का? या अनुषंगाने आपल्याला हा मुद्दा समजून घ्यायला हवा. इच्छा नसताना जबरदस्तीनं किंवा कुठली तरी धाक, भीती दाखवून जर ती कन्सेंट मिळवल्या जात असेल, तर त्याला आपण फ्री कन्सेंट किंवा तिचं स्वतःची मर्जी, ती बाई स्वतःच्या मर्जीनं गेली, स्वतःसाठी गेली, स्वतः मजा करून घ्यायसाठी गेली, असं म्हणता येणार नाही, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.